श्री सेवालाल महाराज पतसंस्थेचा अखेर पुन्हा होणार ऑडिट। आवाज सत्याचा न्यूज चॅनलचा पतसंस्थेला दणका। श्री सेवालाल महाराज पतसंस्थेतील सावळ्या गोंधळाची बातमी ही नुकतीच आवाज सत्याचा न्यूज चॅनलनं प्रकाशित केली होती। संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मिलीभगत करून करोडो रुपयांचा डल्ला मारला होता। ऑडिटमध्ये पण तफावत होती। या बातमीची अखेर दखल प्रशासनानं घेऊन पतसंस्थेच्या खातेदारांचे बयान जबाब नोंदणी करून ऑडिट पण सुरू होणार आहे। आता संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव संचालक मंडळ यांच्यावरही कारवाई होईल हे मात्र नक्कीच। आणि नुकतीच भालेराव साहेब यांच्या कार्यालयामध्ये त्यांची मीटिंग अटेंड होत आहे। आपण ऑडिटर साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर सांगा तुमचं नाव। मी ऑडिटर लेखा सेक्रेटरी वायजे गोयर जिल्हे वर्ग 2 साधारण 56 दिवस मागितून आलेला आहे ते। आणि सेवालाल संबंधाने चर्चेसाठी मला या कारण बोलला त्यामुळे आलेला आहे। आणि साहेबांनी जर समजा आपल्याला तिला आदेशित केला आपल्याला आपण करायसाठी ते सप्लिमेंटरी पूर्ण करायसाठी, आणि मला माझ्या ऑफिसकडून जर समजा आणखी जर उपलब्ध स्टॉप झाला जेणेकरून आता कमीत कमी दिवसामध्ये काम करायचं म्हटलं तर स्टॉप आपल्याला भरपूर लागेल। आणि संस्थेकडनं पण आपल्याला सहकार्य मिळालं पाहिजे, वेळोवेळी रेकॉर्ड पण मिळालं पाहिजे आपल्याला, आणि डॉक्युमेंट पण मिळाले पाहिजे, आणि सर्व गोष्टीवर अवलंबून आहे। आणि या सर्व गोष्टी जर आपल्याला वेळेवर उपलब्ध झाल्या तर आपल्याला कमीत कमी दिवसामध्ये आता भालेराव साहेबांनी म्हटलेलं आहे की 15 दिवसांनी म्हटलं तर जर माझ्या पुढे वर्षी 4-8 दिवशी तिकडे होऊ शकते, पण ती स्टॉपवर अवलंबून आहे। त्या पद्धतीने आपण काम करण्यात तयार। सर तुम्हाला असं वाटत नाही की ऑडिट जे केलेलं आहे चुकीचं आहे असं वाटत नाही का? हा चुकीचं आहे। आपण तुमचं माहिती का प्रत्येकाची बुद्धिमत्ता आलं जाते, आणि माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे जे काही मला तुला उपलब्ध रिझल्ट झालेला आहे त्या पद्धतीने मी कामकाज केलेलं आहे। आता माझ्या ऑफिसला भोयर साहेब लेखापरीक्षक आलेले आहेत, त्यांच्याशी आता मी चर्चा केली। या चर्चेनुसार म्हणजेच वाढीवचा किंवा ज्याला पुरवणी फेरलेखापरीक्षण अहवाल भोयर साहेब आपल्याला शक्य तितक्या लवकर म्हणजे साधारण 15 दिवसाच्या दरम्यान आपल्याकडे सादर करणार आहेत, आणि सादर केल्यानंतर त्यानंतर आपण वसुलीच्या नियमाप्रमाणे कारवाई करूया। सर मला सांगा, एक विजयराव चव्हाण यांची नियुक्ती केलेली अध्यक्ष म्हणून, हे नियुक्ती सत्य आहे की काय आहे? हो, मागच्या कालावधीमध्ये निवडणूक झालेली आहे। आज रोजी ते संस्थेचे अध्यक्ष आहेत।